आणि आता 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। नागपुरात कुख्यात गुंड गजा मारण्यासोबतचा व्हिडिओ पोस्ट करणं अंगलट आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंड राजा गौसकडून माफीनामा देण्यात आलाय। नागपूर सायबर पोलिसांकडून गजा मारणी राजा गौसवर गुन्हा दाखल झालाय। पुण्याच्या इंदापूरमध्ये महसूल सहाय्यक महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यामध्ये 25,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकानं रंगेहात पकडले। शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक। शनिदेवाच्या शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय। शक्तीपीठ महामार्गाविरोधामध्ये 12 मार्चला मुंबईमध्ये मोर्चा। शक्तीपीठ विरोधातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं अधिवक्ता कार्यशाळेचं आयोजन। पंकजा मुंडेंकडून पशुसाठी फिरत्या रुग्णालयाची पाहणी। नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदेंसह पोलिसांचा कॅफेवर छापा। तरुणांना 100 ते 200 रुपयात रूम दिलं जात असल्याचं आरोप होत होते आणि पोलिसांकडून अधिक तपास सुरू झालाय। स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट बस स्थानकावर सुरक्षा रक्षक वाढवणार। स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी आहे, ज्यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक देखील असतील। स्वारगेट बस स्थानकामध्ये महिला जागर समितीचं आंदोलन। तेरडे आंदोलन करत महिलांकडून अत्याचार प्रकरणाचा निषेध। मंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याचाही आंदोलनामधून निषेध। माथेफिरू सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करा। नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका ढसाळ यांची मागणी आहे। सेन्सॉर बोर्डानं कोणतं तरी नामदेव ढसाळ कोण आहेत असा प्रश्न केल्यानं त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। चंद्रपूरमधील ऐतिहासिक झरपट नदीचं पुनरुज्जीवन होणार आहे। आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश आहेत। नदीच्या पुनरुज्जीवनासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीसाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती। परभणी जिल्ह्यामध्ये 1,28,000 घरकुलधारकांना तर योजनेचा लाभ मिळणार आहे। मंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती आहे। बोर्डीकरांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवला आहे। ठाकरेंचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना दिलासा मिळाला आहे। दीपक बडगुजर यांची मकोका गुन्ह्यामधून सुटका। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी 6 जणांना दिलासा। परभणीत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 15 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश संपन्न। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। रायगडावरील हिरकणीवाडी रोपवे 3 मार्च ते 7 मार्चपर्यंत बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रोपवे बंद असणार आहे। रायगड रोपवेचे साईड इंजिनियर राजेंद्र खातू यांच्याकडून परिपत्रक स्पष्ट करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 30% नागरिकांचं ई-केवायसी अपूर्ण आहे आणि रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 15 मार्च शेवटची मुदत असेल। तर नागरिकांना मेरा ई-केवायसी ॲप वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। नांदेडमध्ये पोलिसांसमोरच सर्रास कॉपी पुरवण्याचा प्रकार समोर आला। 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। नायगावमधील जनता हायस्कूलच्या ठिकाणचा हा व्हिडिओ समोर आलाय। हिंगोलीमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओमप्रकाश देवडा पीपल्स बँकेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन। माजी मंत्री रावसाहेब दानवे, आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांचीही उपस्थिती। सातारामध्ये भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकरांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। चंद्रशेखर बावनकुळे, अतुल भोसलेंच्या हस्ते उद्घाटन। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी। परिसरामधील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान। अहिल्यानगरच्या भंडारदरा धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती, त्यामुळे पाण्याची नासाडी गळती थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोला शहरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। नागरिकांच्या गढूळ पाण्यासंदर्भातल्या तक्रारी आहेत, यावर उपाय करण्याची मागणी देखील आहे। धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा आता 37 अंशांवर। उद्या आता उन्हापासून संरक्षणासाठी नागरिकांकडून टोपी, रुमाल आणि स्कार्फचा वापर केला जातोय। तापमान वाढल्यानं भंडारामध्ये शीतपेय, रसवंतीची दुकानं सजली आहेत। बाजारात टरबूज, खरबूज आणि द्राक्षालाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे। नांदेडमध्ये हळद पिकामध्ये आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड। नव्या प्रयोगामध्ये शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे। ठाण्याच्या शहापूरमध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस भात खरेदीला सुरुवात झाली। मार्चपर्यंत भात खरेदी पूर्ण न झाल्यास मुदत वाढवून मिळणार का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे। कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी निराश आहेत। शेतामध्ये सोडले जनावरं। वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा, कारंजा या भागातला हा प्रकार। परभणीच्या सेलू नगरपालिकेविरोधामध्ये व्यापारी आक्रमक झालेत। भरमसाठ करवाढ केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांकडून शहरामध्ये कडकडीत बंद। वाशिममध्ये कांद्याच्या पिकावर मधमाशा येत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून कृत्रिम परागकरणाचा प्रयोग केला जातोय आणि मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी होतोय याबाबत साशंकता आहे। वाढत्या उष्णतेचा आंबा उत्पादकांना फटका बसलाय। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मोहोर गळायला सुरुवात झाली आहे। उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहे।
भंडारा जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या निधीमधून वगळलेल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे। जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं आणि शेतजमिनींचं मोठं नुकसान झालेलं होतं। पुण्याच्या इंदापूरमध्ये उन्हापासून ड्रॅगन फळांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांची शक्कल आहे। हिरव्या शेडनेटचा त्यांनी वापर केलेला आहे। पॉलीहाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरव्या शेडनेटचा वापर त्यांनी केला आहे। मका लागवडीमधून नांदेडचा शेतकरी मिळवतोय भरघोस उत्पन्न। पाटोदा इथल्या किशनराव पाटलांचा मका लागवडीचा यशस्वी प्रयोग आहे। पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीमधून चांगलं उत्पन्न मिळवलंय। पुण्याच्या मावळमध्ये संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्रकल्पांचं उद्घाटन। शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा जास्त मोबदला मिळावा यासाठी इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फळ बाजारामध्ये टरबूजाची मागणी वाढलेली आहे। टरबूजाला 40 ते 50 रुपये दर प्रतिनग मिळतोय आणि संत्री, मोसंबी, द्राक्ष या फळांना देखील उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची पसंती मिळते। बुलढाण्याच्या खामगावमध्ये बँक ऑफ बडोदामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राडा। शासकीय अनुदान अर्ज कर्जा खात्यामध्ये आता जमा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे। मराठी येत नसल्यानं स्वाभिमानीकडून अधिकाऱ्याला सज्जड दंड। आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आदिवासी समाजासाठी विशेष पदभरती आणि बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये महाबोधी महावीर बौद्धांच्या हाती देण्याच्या मागणीसाठी बौद्ध समाजाचं आंदोलन। महावीर मुक्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। गोंदिया बस स्थानकामध्ये 14 सीसीटीव्हीद्वारे आता 24 तास वॉच, 5 सुरक्षा रक्षकांचा पहारा। कराडच्या शेणोली इथं प्राध्यापक R.Y. काणसे यांच्यावरील कृतार्थ मी कृतज्ञ या पुस्तकाचं प्रकाशन। कुलपती डॉक्टर सुरेश भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन। जळगावच्या वरणगाव बस स्थानकामध्ये परिसरातील टायरच्या दुकानाला भीषण आग लागली। यामध्ये जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आगीचं कारण अस्पष्ट आहे। नाशिक रोड विभागामधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये 12 खाटांचं अद्ययावत डायलिसिस सेंटर उभारण्यात येणार आहे। 2,10,00,000च्या खर्चासाठी महासभेची मंजुरी। सिंधुदुर्गातील अंगणेवाडीमध्ये सेविकेच्या मृतदेह जाळलेल्या अवस्थेमध्ये आढळलेला आहे। आरोपी रुजाई फर्नांडिस या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। पैशांच्या हव्यासापोटी हत्या केल्याची आरोपीची कबुली। जळगावच्या यावल चिंचोलीमध्ये 20 वर्षीय तरुणीचा विहिरीमध्ये पडून मृत्यू झाला। ही तरुणी पाय घसरून विहिरीत पडल्याची माहिती मिळते। या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त। पुण्यातल्या भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी, कर्कश आवाज करत कॅम्पसमध्येच बुलेट चालवल्याचा प्रकार समोर आला। परभणीमध्ये प्रशासकीय इमारतीच्या भिंतीलगतची जागा हडपण्याचा प्रयत्न मनपानं हाणून पाडला। रात्री करण्यात आलेलं बांधकाम सकाळी मनपाकडून उद्ध्वस्त। नांदेडच्या कंधारमध्ये ऑटो रिक्षा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झालेला। अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवर उपचार सुरू झाले। नाशकात शेअर मार्केटमध्ये आता 15 लाख रुपये बुडाल्यानं तरुणाची आत्महत्या। आर्थिक विवंचनेमधून पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची माहिती आहे। नाशिकच्या सातपूर इथला धक्कादायक प्रकार आहे।